विजयी भवासाठी आपण पुढे जायला पाहिजे, म्हणजे पुढच्या मिशनसाठी आणि आपली पुढची लढाई उद्याच्या प्रिलिम्ससाठी आहे मित्रांनो. बघा, मी जास्ती म्हणायला पाहिजे 30 मिनिटं म्हणायला पाहिजे, पण 25 ओके, 20-25 मिनिटं शेवटी तुम्ही त्या मॅथ रिझनिंगच्या 20 प्रश्नांना दिलेच पाहिजेत. अदरवाईज आपला पेपर पूर्ण सॉल्व्ह होणार नाही. आपण इगोवर पेपर घेऊन मग तुक्के मारायला सुरुवात करू, तसं करू नका. सो अननोन प्रश्नाला मित्रांनो घाबरायचं नाही. यासाठी आपण काही ट्रिक्स, काही लॉजिक डेव्हलप केले. नमस्कार मित्रांनो, मी ग्राम महसूल अधिकारी आदेश बाळासाहेब करपे कर्मयोगीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. सध्याची जी परिस्थिती चालू आहे, ह्या आधी एवढ्या प्रिलिम्स मेन्स झाल्या पण कधी बघायला भेटली नाही की एवढे आंदोलन चालू आहे आणि एमपीएससीचं आंदोलन आहे यशस्वी झालं नाही. कुठेतरी या गोष्टीला खिंडार पडतो मित्रांनो, असं वाटतंय. अजूनही 1% कुठेतरी आशा आहे की पेपर पुढे जाईल. पण जर पेपर पुढे नाही गेला तर विद्यार्थी निघाले पण आहे आता जिल्ह्याकडे. शेवटी इगोमध्ये आला मित्रांनो, त्यावर जास्ती भाष्य न करणं योग्य राहील. काल आपण जे काय आंदोलन केलं पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये, बाकीच्या विद्यार्थी बांधवांनी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कुठेतरी विद्यार्थी एकटा याला तडा गेला मित्रांनो. आता त्यावर चर्चा न करता विजयी भवासाठी आपण पुढे जायला पाहिजे, म्हणजे पुढच्या मिशनसाठी आणि आपली पुढची लढाई उद्याच्या प्रिलिम्ससाठी आहे मित्रांनो. वाटलं होतं आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करणार नाही कारण की पेपर पुढे जातोय, बट कुठेतरी ती गोष्ट आता होणार नाही असं वाटायला लागले, म्हणून हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आज 3 तारखेला. आणि वाटलं थोडंसं तुमच्यासोबत संवाद साधावा. ऑलरेडी आपण मेंटॅलिटीमध्ये नाहीये, त्या मानसिक स्थितीमध्ये नाहीये. एक तुमचा भाऊ, तुमचा एक मित्र, मार्गदर्शक म्हणून काय मदत करू शकतो, तर त्यासाठी काही गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो. तर त्यावर आपण आज चर्चा करू. आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे पेपरचा 1 तास, आणि मेन हायलाइट केलेली गोष्ट आहे मी त्याच्या आधीचे 30 मिनिटं. येस, हेच 30 मिनिटं तुमचा गेम चेंजर आहे. 1 तासात तर सर्वांनाच पेपर द्यायचा आहे, त्याच्या आधीचे 30 मिनिटं देखील महत्वाचे आहे. का आणि कसे हे मी तुम्हाला आता सांगतो मित्रांनो. सुरुवात करूयात. आजच्या दिवसापासून आपण सुरुवात करू, असं मी अज्युम करतो की तुम्ही आज हा व्हिडिओ बघतायत 3 तारखेला. तर सर्वात महत्वाची गोष्ट, मी अभ्यासावर वगैरे काहीच बोलत नाही. आज काय अभ्यास करायचा काय नाही, ऑलरेडी आपण मेंटॅलिटीत त्या नाहीये. तुम्हाला वाटलं करंटची रिव्हिजन करा, अदरवाईज जे तुम्हाला फॅक्च्युअल डाटा वाचू वाटेल तो वाचा, अदरवाईज सोडून द्या तुम्ही. तर आजची सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, निवांत झोप घेणं. म्हणजे रात्री मी रात्रभर बसतो 4 वाजेपर्यंत किंवा 5 वाजेपर्यंत सर्व रिवाइज करतो. तर 8 तास करू नका. तुम्हाला ऐन पेपरच्या वेळेस झोप येईल किंवा तुम्हाला आळस वाटेल, आणि आळशीपणा वाढल्यामुळे, तो आळस वाढल्यामुळे तुम्हाला त्या पेपरवर कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. त्यामुळे माझं वैयक्तिक तुम्हाला एक सल्ला असेल की तुम्ही लवकरात लवकर झोपा आणि 6 ते 7 तासाची तरी मिनिमम झोप घ्या. त्यानंतर जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही सकाळी उठून अभ्यास करा, रिव्हिजन करा, अदरवाईज नाही केली तरी सुद्धा चालेल. पहिला पॉइंट आपला की निवांत झोप माझी झाली पाहिजे. आता आपण उद्याच्या सकाळी म्हणजे पेपरच्या दिवशी सकाळी आलो आहोत असं इमॅजिन करूयात. आणि यातला पहिला पॉइंट आहे की पेपरच्या दिवशी मी नेमकं काय केलं पाहिजे. तर एवढा दिवस आपण वीकवाल्या व्हिडिओमध्ये बघितलं की पॉझिटिव्हिटीसाठी काहीतरी मला पाहिजे. पॉझिटिव्हिटी कशात नाही येते त्या गोष्टी तुम्ही बघा. फॉर एक्झाम्पल, मी जर सकाळी सकाळी उठून कपालेश्वर मंदिरात जातो नाशिकच्या पेपर होण्याच्या आधी, कोणी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला जातं, किंवा कोणी आपले जे आकाश सर होते ते फुलं घेऊन जायचे, तो फुलांमुळे ती पॉझिटिव्हिटी यायची, किंवा वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेने पॉझिटिव्हिटी घेऊन जातात. पुढच्या गोष्टी बोलू शकत नाही तुमच्या वेने, पण पॉझिटिव्हिटी घेऊनच तुम्ही त्या पेपरला जा, निराशाने जाऊ नका. जिथून पॉझिटिव्हिटी मिळेल, सकारात्मक वातावरण घेऊन मगच पेपरला जा. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की एक्झाम सेंटर. आता सर्वांना माहिती आहे एक्झाम सेंटर आपलं कुठे, 10:30ची वेळ ही लास्ट वेळ असते. आता बरेच जण विद्यार्थी काय करतात, 10:30 क्लोजिंग टाइमला जातात आणि तिथं ते ऑफिसर लोकांसोबत भांडत बसतात की आम्हाला आतमध्ये येऊ द्या. सो तेवढं थोडं बघा, 10 सव्वा 10 पर्यंत पोहोचले तरी बेटर असेल. खूपच लवकर 9 9:30ला जाणंही योग्य नसेल. एक 10 सव्वा 10ला तिथे जा, एक्झाम सेंटर बाहेर थांबा, वाटलं एखादा चहा वगैरे प्या, आणि एक 10:30च्या आतच तुम्ही त्या एक्झाम सेंटरला जा. जपून जा. शक्यतो सरकारी जे वाहनं असतात आपले बस, ऑटो वगैरे, याच गोष्टीने तुम्ही जा. आणि स्पीड वगैरे मेंटेन ठेवा. ह्या गोष्टी सांगायची गरज नाही, बट स्टील एक तुमचा भाऊ मित्र म्हणून मला सांगावं असं वाटलं की जपून जा. ठीक आहे. आता आपण असं अज्युम करतोय मित्रांनो की मी एक्झाम सेंटरला आलेलो आहे, आणि या एक्झाम सेंटरला काय काय मी सोबत घेऊन जाणार आहे. आता जे नवीन विद्यार्थी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, आणि बाकीचे माझे जे जुने मित्र आहेत त्यांनाही काही 1-2 सजेशन्स आहेत यात, बघा आवडले तर घ्या. पहिलं सजेशन की हॉल तिकीटचे ना ऑल पेजेस प्रिंट करा. म्हणजे आपलं जे हॉल तिकीट आहे ना त्याचे सर्व पेज तुम्ही प्रिंट करा. याचा फायदा काय माहिती आहे का, की एक पेज आपण प्रिंट करतो आणि दुसरं जर असेल दुसरं पेज अवेलेबल तर, आणि एक असेल तर सोडून द्या. आधी असायचे 2-3 पेजेस राहायचे हॉल तिकीटला.
तर ते मल्टिपल पेजेस प्रिंट केल्याचा फायदा असा असतो मित्रांनो, की जेव्हा मॅथ रिझनिंगची माझी वेळ येते, म्हणजे शेवटचे 25-30 मिनिटांमध्ये मी असतो, तर आयोगाच्या ज्या कच्च्या कामासाठीची जागा असते ना खाली, ह्या आयोगाचा सपोज टू बी पेपर आहे आपला, आणि त्या पेपरच्या इथे खाली कच्च्या कामासाठी जी जागा असते ना आपली, ती थोडीशी कमी असते. फॉर एक्झाम्पल हा आपला A4 साईजचा पेपर, तर एवढी ती जागा असते आणि ती लगेच भरून जाते आपली 1-2 मॅथच्या प्रश्नांमध्ये, बरोबर. तर अशा वेळी तुम्हाला एक्स्ट्रा जागा पाहिजे ना कच्च्या कामासाठी, तर तुमच्याकडे सिस पेन्सिल असू द्या, सिस पेन्सिल. आणि या सिस पेन्सिलने काय करायचं, त्या आपल्या हॉल तिकीटच्या मागे तुम्ही सिस पेन्सिलने यूज करू शकता जर गरज पडली तर. आता हे डायरेक्टली कोणी सांगणार नाही, पण मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही हे यूज करू शकता, जेणेकरून तुमचा तो वेळ आहे ना, तो वेळ वाचेल. म्हणून त्याची मल्टिपल प्रिंट जर निघत असेल तर ती काढा. त्यानंतर ब्लॅक पेन्स. आता सर्वजण रेनॉल्डचा पेन वापरतात दहावाला, सर्वांनी वापरा, पण ज्याला माझ्यासारखा घामाचा त्रास असेल त्याने स्टायलिश X3 म्हणून एक 5-7 रुपयाला पेन येतो, काळाचा रंगाचा असतो तो स्टायलिश X3 पेन तुम्ही वापरू शकता, जेणेकरून आहे ना त्याची शाई लवकर उठते, पण ती जात नाही लवकर. सो जो ओला बोर्ड जर पडला, पाणी वगैरे पडलं तर लवकर जात नाही. तर रेनॉल्डचा पेन वापरा 10वाला किंवा स्टायलिश X3 वापरा. नंतर आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जा, ओरिजिनल आधार कार्ड सोबत कॅरी करा. ओरिजिनल कॅरी करावंच लागतं, थोडंसं तिथे एक्झामिनर चांगला असेल तर तो माफ करेल, बट शक्यतो तुम्हाला ओरिजिनल हे सोबत घेऊन जावं लागतं, अदरवाईज ते एंट्री देत नाही. एंट्री म्हणजे पेपरला बसल्यावर चेक करायला येतात एक्झामिनर, तिथे तुम्हाला ते ओरिजिनल मागतील. सो ओरिजिनल आणि झेरॉक्स असू द्या, एक्स्ट्राची पण झेरॉक्स राहू द्या, काहीच फरक पडत नाही. ठीक आहे. आणि या पुन्हा एक गोष्ट सांगायची झेरॉक्स बद्दल, बरेच जण असे मित्र माहिती आहेत माझे जी वेळेवर एक्झाम सेंटर बाहेर झेरॉक्स काढू. पुन्हा सांगतो, उद्या रविवार आहे, रविवारच्या दिवशी मोस्ट ऑफ 95% झेरॉक्सचे दुकान हे क्लोज असतात. मग त्या शाळेच्या समोर तुम्हाला झेरॉक्सचं दुकान मिळेल का नाही हे सांगू शकत नाही. एकदम बेसिक गोष्ट आहे मित्रांनो, जे लहान पोरांना आपण सांगतो पण गरजेचं आहे. तसं करू नका, आजच झेरॉक्स मारून घ्या. ठीक आहे. पुढे जाऊ. ट्रान्सपरंट पॅड. आता हे टोटली डिपेंड्स अपॉन एक्झामिनर आणि जे चेक करणारे आतले. तर मी शक्यतो प्रयत्न हाच करतो की जो ट्रान्सपरंट व्हाईट कलरचा पॅड असतो तो मी घेऊन जात असतो. आणि त्याचा फायदा असा की आपले जर नंबर शाळेमध्ये आलेला आहे तर शाळेतले बेंच शाळेतल्या पोरांच्या हिशोबाने सेट केले असतात छोटेसे, त्यात आपले हातपाय काय बसत नसतात. मग आपण एक पाय बाहेर काढून बसतो आणि पेपर सॉल्व्ह करायला लागतो. त्या पोरांनी कर्कटक मारून 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 ते बेंच खराब करून टाकलेले असतात. मग तिथे तो पेपर आपला खराब व्हायचे चान्सेस आहेत. तिथे जमलं ते एक ट्रान्सफर 50-60 रुपयाचा लाईफ टाईम तुम्हाला काय मिळेल घेऊन जा. आणि ट्रान्सपरंट पॅडला कोणीच तुम्हाला नाही म्हणणार नाही, कारण तो दाखवून द्यायचा ट्रान्सपरंट. बॉटल सुद्धा तुमची पाण्याची जी आहे ती अशी चालणार नाही. तुम्हाला ट्रान्सपरंट बॉटल आपली जी साधी म्हणतो ना आपण 15-20 रुपयावाली बिस्लेरी, ती घेऊन जा. ती स्टिकर काढून ती चालते. ठीक आहे. पुढे जाऊ. एक्स्ट्रा गोष्ट आहे, वाटलं तर घेऊन जा चॉकलेट्स. का बरं खावे, तर मी चिंचाच्या गोळ्या घेऊन जात असतो. चिंचाच्या गोळ्या यासाठी की जेव्हा सायन्सचे वगैरे प्रश्न येतात, म्हणजे एक टाइम असा येतो माझा की पेपर मला एकदम सोपा जातोय, सायन्स असेल इकॉनॉमिक्स असेल, कुठेतरी 1-2 अवघड प्रश्न आले बॅक टू बॅक, मॅथचा प्रश्न एखादा अवघड आला, विचार करायला लागतो ना आपण, चिडचिड करायला लागतो, तो प्रश्न इगोवर घेतो. इगोवर घेतल्यामुळे आपल्या पुढच्या प्रश्नांवर पण परिणाम होतो, तो आपल्याला समजतच नाही. मग अशा वेळी काय करायचं, शांत बसायचं आणि एक चॉकलेटची गोळी किंवा तुम्हाला जे वाटेल सोबत कॅरी करता येईल असं ते पण आतमध्ये नेऊन देता की नाही ते बघावं लागेल, पण बऱ्याचदा घेऊन जाऊन देता. सो ट्राय करा. आणि ते नाही म्हटलं सांगायचं मला 1-2 त्रास आहे म्हणा शुगर बिगरचा, घेऊन जाऊन देता तुम्हाला. तर 1-2 गोळ्या सोबत कॅरी करा. अशा वेळी एक चॉकलेटची गोळी खा. तुम्ही बघा, तुम्ही स्वतः चेंज सांगा मला काय असेल, थोडासा बदल. एक चॉकलेट सोबत असू द्या, 1 किंवा 2 चॉकलेट तरी सोबत असू द्या. तर आपण पुढच्या स्लाइडवर आलो मित्रांनो. सर्वात महत्वाची वेळ आता मी पेपरमध्ये एंटर केला आहे असं इमॅजिन करा, आणि तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका वगैरे आलंय, ते पण आता जास्त काही फील करायचं नसतं, हार्डली 1 मिनिटाचं काम. आधार कार्डवर तुमची जी काय माहिती असते एक्झामिनर सांगेल ते भरा. त्यानंतर तुमच्याकडे जवळपास 26 ते 27 मिनिटं असतात. मग अशा वेळामध्ये नेमकं काय करायचं हे जास्ती महत्वाचं असतं. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, पेपर हा 3 ते 4 मिनिटं आधी दिला जातो मित्रांनो. आयोगाच्या ऑफिशियल सांगण्यानुसार 2 ते 3 मिनिटं आधी पेपर आपल्याला हातामध्ये मिळतो. हा जो पेपर आहे आपला आयोगाचा, हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं आधी हातामध्ये मिळतो. आणि हा सील पॅक असतो. तर बऱ्याच ठिकाणी असं पण होऊन जातं की पेपर हा थोडा लवकर देतात, 5 मिनिटं आधी, 10 मिनिटं आधी. जर तुम्ही एक्झामिनर, ऑल डिपेंड अपॉन एक्झामिनर, कुठेतरी त्यांचा मूड पण मॅटर करतो की एक्झामिनरला काय वाटतंय. तुम्ही थोडासा फोर्स केला, त्यांचा मूड चांगला असता, ते पहिल्या 10 मिनिटं आधीच तुमचा 11ला 10 मिनिटं कमी असेल 10:50 तुमच्या हातामध्ये पेपर देऊन टाकते. आणि पेपर ते हातामध्ये दिल्यानंतर 10:50ला तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये. जर दिला त्यांनी ते तुम्हाला एवढंच सांगणार आहे की तुम्ही गोल करू नका किंवा उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या फोडू नका, प्रश्नपत्रिका सॉरी या फोडू नका. मग सील फोडायचं नाही, हेच आपल्याला करायचंय. नियम आपण आयोगाला पकडूनच आपलं सर्व काम असणार आहे.
तर सील फोडायचं नाही. तर आपल्याकडे सिस पेन्सिल असते, पेन्सिल. तर तुम्हाला जितकं पॉसिबल होईल, म्हणजे आता ह्या गोष्टी कोणताच मास्टर तुमच्यासोबत शेअर करणार नाही, ही सील अशी बंद असते. पण बरेचसे प्रश्न वन लाईनर असतात. त्यांनी काय सांगितलंय, प्रश्न सॉल्व्ह करू नका, प्रश्न बघू नका, असं कुठं बोललेलं आहे आपल्याला, बरोबर? सो तुम्ही हे प्रश्न बघू शकतात. फिश पेन्सिल आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, याच्यापेक्षा पुढे मी बोलू शकत नाही, कारण की मी एक एमपीएससीचा विद्यार्थी आहे. तर तुम्ही समजू शकतात, याने तुमचा बराचसा वेळ वाचेल, जेणेकरून तेव्हा तुम्ही रिपीटमध्ये आन्सर की वरती गोल करायला आलेले असाल, 11 वाजून गेलेले असतील, पेपर ओपन कराल, अरे हा प्रश्न तर माझा बघून झालाय, रप्कन तुम्ही उत्तर मारून द्याल. हे 5-10 मिनिटं तुमचे कमीत कमी 10 ते 15 प्रश्न सॉल्व्ह करेल आरामात. मेन्सला पण याचा फायदा होतो, प्रिलिम्सला पण याचा फायदा होतो. सर्व मेन्स पास होणारे लोक पण हेच काम करतात, फक्त कोणी तुम्हाला सांगणार नाही. आज मी सांगतोय तुम्हाला. सो ही गोष्ट तुम्ही एक फॉलो करू शकतात मित्रांनो. बघा तुमचा किती फायदा होईल, आणि मग नंतर आपण यावरती चर्चा करूयात. आता पेपर चालू झालाय, बेल वाजली, 11 वाजली. आता तर उत्तरपत्रिका पण लिहायला भरायला तुम्ही गोल करायला सुरुवात केलेली आहे, आणि सील पण प्रश्नपत्रिकेचा फोडलेला आहे. आता पुढे काय, आता पेपरची वेळ आली आहे, बेल झाली, घंटा वाजली, 11 वाजले. 11 वाजले तर शक्यतो आयोगाचा आता इतिहास आहे, हा आयोग इतिहासानेच सुरुवात करतोय सध्या तरी. सो बऱ्याच जणांचा इतिहास फेवरेट आहे, माझाही आहे. मी इतिहासाने सुरुवात करेल. पहिला प्रश्न हा इतिहासाचा असतो बऱ्याचदा, आता माहित नाही उद्या कसला असेल, पण इतिहासापासून सुरुवात जर असेल, तुम्हाला इतिहास आवडतोय तर करा इतिहासाने सुरुवात. अदरवाईज अजून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, तुमचा जो कोणता आवडता विषय, फॉर एक्झाम्पल भूगोल असा विषय असतो, किंवा पॉलिटी असा विषय असतो जो बऱ्यापैकी आपला झालेला असतो. दोनपैकी एका विषयाने बिंदास तुम्ही सुरुवात करा, आणि कमीत कमी वेळामध्ये तो विषय सॉल्व्ह करा. आणि तुम्हाला एका विषयासाठी हार्डली 4 ते 5 मिनिटं मिळणार आहे मित्रांनो, फक्त 4 ते 5 मिनिटं. इतिहास भूगोलला 5-5 मिनिटं, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सला 6 किंवा 7 मिनिटं. त्यात तुम्हाला गोल करून मोकळं होणं, म्हणजे 34 सेकंद फक्त. प्रश्न बघायला नाही, प्रश्नाला गोल पण करणे तुम्हाला 33-34 सेकंदामध्ये. थोडासा हार्क्युलियस टास्क आहे, टफ गोष्ट आहे. याची प्रॅक्टिस तुम्ही ऑलरेडी केली, त्यासाठीच तुम्ही टेस्ट सिरीज देता, लक्षात ठेवा. सो पॅनिक नाही होऊन जायचं. आपण जी बाहेरच्या टेस्ट सिरीज देतो त्या मे बी साईजने छोट्या असतात, आयोगाच्या थोड्याशा मोठ्या असतात. सो घाबरून जाऊ नका, जे पहिल्यांदा देत आहे. ठीक आहे, पुढे सर्वात महत्वाचा माझा टास्क असणार आहे, 35 मिनिटांमध्ये माझा जीएस पूर्ण झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल मास्तर असं का बोलते बाबा, तर बघा माझे जवळपास 80 प्रश्न आहे, 80 क्वेश्चन्स. 80 प्रश्न आहे जीएस वरती आहे, आणि 20 प्रश्न मॅथ रिझनिंग वर आहे. जर तुम्हाला पेपर पूर्ण 100चा 100 अटेम्प्ट करायचा आहे, ओके, अट्टहास नसावा, पण केलाच पाहिजे. जो आता एक्सपिरियन्स विद्यार्थी तो काही करू तर त्याचे इगोर घेऊन 100 अटेम्प्ट करतो. जे नवीन आहेत तुमच्या हिशोबाने अटेम्प्ट करा, तुमच्या हिशोबाने अटेम्प्ट करा, म्हणजे 60 आणि 70 अटेम्प्ट करू नका, तुम्हाला 90 प्लस जावंच लागणार आहे. ठीक आहे, सो 80 क्वेश्चन माझे जीएसचे ना, तर ते माझे 30 ते 35 मिनिटात झालेच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला ते 11 वाजायच्या आधीचे 5-10 मिनिटं मिळतात ना, ते असे अमृतासारखे आहेत आपल्याला. त्या 35 मिनिटामध्ये 2-5 मिनिटं ते पण ऍड करून टाका, 40 मिनिटं तुम्हाला मिळतात. आणि यामध्ये तुम्हाला जीएस गोल करून झाले पाहिजे. यात एखाद 2 प्रश्न जर माझा राहून गेला, मला नाही येते एखाद्या इतिहास किंवा इकॉनॉमिकचा प्रश्न, स्किप करून द्या, शेवटला बघता येतं, शेवटच्या 1 मिनिटात 2 मिनिटांमध्ये ते बघता येतं. सो आता मी असं अज्युम करतो 80 प्रश्न तुमचे झालेत, आणि जर नसेल झाले तरी थोडासा प्रोटोकॉल आहे मित्रांनो तो. शेवटी आपण सायन्स घेत असतो, सायन्सचे एखाद 2 प्रश्न जाऊ द्या, मॅथ रिझनिंगला तुम्ही सुरुवात करून टाका. तो शेवटचे 25 मिनिट्स बघा, मी जास्ती म्हणायला पाहिजे, 30 मिनिटं म्हणायला पाहिजे, पण 25 ओके, 20-25 मिनिटं शेवटचे तुम्ही त्या मॅथ रिझनिंगच्या 20 प्रश्नांना दिलेच पाहिजेत. अदरवाईज आपला पेपर पूर्ण सॉल्व्ह होणार नाही. आपण इगोर पेपर घेऊन मग तुक्के मारायला सुरुवात करू, तसं करू नका. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचा आयोगाचा पेपरच का बरोबर ओळखला जातो एमपीएससीचा आपण, की तुमच्या 80 जीएसचे प्रश्न फॉर एक्झाम्पल, या 80 पैकी आता करंट अफेअर्सचा नवीनच आहे 15 मार्काला, उरले तुमचे 65. त्या 65 प्रश्नांपैकी जवळपास अर्ध्याच्यावर प्रश्न हे नवीन असतात, म्हणजे तेच रिपीट नसतात. मग अशा वेळी आपल्या 34 सेकंदापेक्षा जास्त वेळ जाण्याची शक्यता असते. सो अननोन प्रश्नाला मित्रांनो घाबरायचं नाही. यासाठी आपण काही ट्रिक्स, काही लॉजिक डेव्हलप केले. फॉर एक्झाम्पल इतिहासामध्ये असतील की छोटं उत्तर मोठं उत्तर. बघा मी पुन्हा सांगतो, हे उत्तर प्रत्येक वेळेस व्हॅरी होईल तेच असेल असं नसतं, ती ट्रिक पण व्हॅरी होईल ती लागेलच असं नसतं. आता एक सिंपल गोष्ट, एखादा अननोन फॅक्ट मला विचारलेलं आहे की नाशिकचं गंगापूर धरण हे सर्व लोकांसाठी कधी खुलं झालं. आता मला नाही माहिती, जो नीट अभ्यास करू त्याला माहिती उत्तर 1965, पहिलं मातीचं धरण आहे. पण ते कधी झालं हे बाकीच्या पोरांना माहित नाही ना. मग आयोग देताना ऑप्शन काय करेल, 64, 65, 66, 67 असं ते मोस्ट ऑफ टाइम करतात. नेहमी करता असं नाही, मी पुन्हा सांगतोय, मोस्ट ऑफ टाइम ते असं करतात. आणि अशा वेळी ना मित्रांनो, छोटा आन्सर उत्तर नसतं, मोठा आन्सर आहे 66 ते पण उत्तर नसतं. उत्तर तुमचं 65 आहे, 66 आहे.
आलं लक्षात. सो या लेवलला आयोग खेळतं. नंतर इतिहासाचे प्रश्न आहेत. इतिहासामध्ये जेव्हा एखाद्या समाज सुधारकांचं किंवा अननोन व्यक्तीचं पूर्ण नाव आलं किंवा वडिलांचं पप्पांचं नाव आलं तर तो उत्तर असतो किंवा तो त्या गोष्टीमध्ये सहभागी असतो. ऑल ऑफ द अबाउचा विषय झाला इकॉनॉमिक्ससाठी. जर पॉझिटिव्ह वाक्य असेल सकारात्मक तर ते बरोबर असतात, जर नकारात्मक असेल तर ते निगेटिव्ह असतात. पॉलिटीमध्ये च वगैरे लागलेलं असतं बघ, ते सुद्धा ते शक्यतो चुकीचं असतं पुढे आलेलं प्रत्यय. सो हे तुमचं झालं असेल अनालिसिसच्या वेळेस. तेच मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय. आता ती वेळ पण नाहीये तुक्के कसे मारायची वगैरे, त्या गोष्टीवर मी जास्त बिलीव्ह करत नाही. पण जेव्हा अननोन फॅक्ट्स येतात मी 100% बिलीव्ह करतो. तुम्ही पण बिलीव्ह करा, तुम्हाला 100% फायदा होईल. 10 पैकी तुमचे 7-8 प्रश्न जर असे आरामात सुटतील, एकाच 2 चुकतील, 7-8 प्रश्न बरोबर येणं पण खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. सो अशा प्रकारे तुम्ही ही गोष्ट फॉलो करा, पॉझिटिव्ह राहा आणि तुमचा माइंड जो आहे तो एकदम 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 शांत, कीप काम. आणि ही लढाई तुम्ही तिथेच जिंकणार आहात, आधी मनामध्ये जिंका. तर शकुनी मामा म्हणून गेलेला आहे तर सर्व त्यांच्या कौरवांना काय की ये लढाई जो होती ना म्हणे वो मनोभूमी लढी जाती रणभूमी से पहिले. उद्या रणभूमीवर जाणार आहे, याच्या आधी तुमच्या मनोभूमीमध्ये लढाई तयार करा. ती लढाई तयार करा, शांत राहा, तुम्ही 100% उद्या जिंकाल मित्रांनो. काय आंदोलन वगैरे आता सर्व गोष्टीतनं बाहेर पडा, शांत व्हा, कारण की पुन्हा अटेम्प्ट नाही, पुढचा अटेम्प्ट 6 महिने नाही, त्यात ते कधी घेतील माहित नाही आपल्याला. बाकी राहिला आन्सर कीचं तर उद्या जमलं तर उद्या संध्याकाळी. खूप लोक आन्सर की टाकतात, तुम्ही पण गोंधळून गेलेले असतात, त्यामुळे शक्यतो आपण यावेळेस व्हिडिओ टाकणार नाही. वेळ मिळाला वाटलं कट ऑफ वगैरेचा 100% व्हिडिओ घेऊन येऊ, पण तो पण आन्सर कीच्या नंतर, पहिल्या आन्सर कीच्या नंतर. हा, तोपर्यंत सर्वांनी मित्रांनो शांत राहा. आपल्या सर्व समाज सुधारकांचा आदर्श घ्या. त्यांनी काय काय सोचले, त्यांनी सोचल्यामुळे इतिहास घडला, तो इतिहास वाचून आपण पुढे जाऊन इतिहास घडवणार आहोत. सो याच्यामध्ये राहा मित्रांनो. तुमचा मित्र, तुमचा भाऊ म्हणून मी आदेश करपे, अमोल सर, आकाश सर, सर्व कर्मयोगी अकॅडमी तर्फे तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. विजयी भव. धन्यवाद.